सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जेवढे पण मुलं एमएससी सीईटीच्या सेकंड अटेम्प्टला अप्लाय करतायत त्या मुलांसाठी सीईटीने एक इम्पॉर्टंट नोटीस डिक्लेअर केली आहे. आणि ह्या नोटीसमध्ये तुम्हाला तुमचे फायनल एक्झामचे डेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि एक मी तुम्हाला सांगतो की ह्या एक्झामच्या डेट्समध्ये स्लाइटली थोडेफार काही चेंजेस आहेत. मेजर चेंजेस नाही, तुमची एक्झाम प्रीपोन किंवा पोस्टपोन नाही झाली आहे. थोडेफार एक्झाम डेट्समध्ये चेंजेस आहेत, तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा. ही नोटीस आजच वेबसाईटवर डिस्प्ले झाली आहे. ह्या इथे कालची डेट दिली आहे, बट आजच ही वेबसाईटवर डिस्प्ले झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सेकंड अटेम्प्टसाठी फायनल डेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. सगळ्यात पहिले पीसीबी ग्रुपची एक्झाम कंडक्ट होणार आहे, हे सगळं तुम्हाला माहिती असेलच. पीसीबी ग्रुपची एक्झाम ही 10 मेला सुरू होणार आहे ते 11 मे पर्यंत, म्हणजे 2 दिवसच पीसीबी ग्रुपची एक्झाम कंडक्ट होणार आहे. पीसीबी ग्रुपच्या डेट्समध्ये काही पण चेंजेस नाही आहेत. बट जर आपण पीसीएम ग्रुपच्या एक्झामचे डेट्स बघितले तर ह्या इथे तुम्ही बघू शकता. एमएसटी सीईटी पीसीएम ग्रुप ह्या इथे तुमची 12 मे पासून एक्झाम सुरू होणार आहे. 12 मे पासून एक्झाम सुरू होणार आहे ते 21 मे पर्यंत. बट ह्या इथे एक ट्विस्ट आहे की इथे तुम्हाला 16 आणि 17 मेला एक्झाम नाही आहे. जर आपण प्रिव्हियस नोटीस बघितली जी तुमची मार्चमध्ये डिक्लेअर झाली होती, तर ह्या नोटीसमध्ये तुम्ही ते बघू शकता 12 मे पासून ते 16 मे पर्यंत एवढ्या डेटपर्यंत तुमची एक्झाम कंडक्ट होणार होती. बट थोडेफार सीईटी त्यांनी चेंजेस केले आहेत की आता 16 आणि 17 मेला एक्झाम होणार नाही आहे. आणि तुमची एमएसटी सीईटी पीसीएम ग्रुपची एक्झाम ही 12 मे पासून ते 21 मे पर्यंत कंडक्ट होणार आहे. म्हणजे ह्या इथे सीईटीने एक्झामचे डेट्स एक्स्ट्रा ॲड केले आहेत, एक्झामचे ड्युरेशन वाढवलं आहे. आता ह्या इकडे तुम्ही लक्षात घ्या की एक्झामच्या डेट्स वाढवल्यामुळे इथे आपल्याला थोडाफार अंदाज येतो आहे की तुमची कॉम्पिटिशन लेवल किती इन्क्रीज झाली असेल. आधीपर्यंत जेव्हा तुमची ही प्रिव्हियस नोटीस डिक्लेअर झाली होती तेव्हापर्यंत सेकंड अटेम्प्टसाठी एवढे जास्त काही रजिस्ट्रेशन्स आले नव्हते. बट सीईटीने हे डेट्स थोडे चेंज केलेत, थोडे एक्स्ट्रा डेट्स वाढवले आहेत. म्हणजे ह्याच्याने आपल्याला समजतं आहे की सेकंड अटेम्प्टसाठी किती मुलांनी आता अप्लाय केलेलं आहे, किती मुलं आता एक्स्ट्रा वाढलेली आहेत. कारण की तुम्हाला माहिती असेल रिसेंटली 2-3 वेळा रजिस्ट्रेशन एक्सटेंड झालं होतं, ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झाले होते. तर त्याच्यामुळे भरपूर मुलांना चान्स मिळाला होता. ज्यांनी सेकंड अटेम्प्टला अप्लाय केलं नव्हतं त्यांनीसुद्धा आता सेकंड अटेम्प्टला अप्लाय केलेला आहे. सो त्या सेकंड अटेम्प्टची कॉम्पिटिशन पण थोडीफार इन्क्रीज झालेली आहे. आता सेकंड अटेम्प्टसाठी किती मुलांनी रजिस्टर केलं आहे तर त्याचा डाटा मी थोडा रिसर्च करून मी तुम्हाला प्रेझेंट करेन. येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ते सांगेन की किती मुलं सेकंड अटेम्प्टला अप्लाय करतात. तर त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. बाकी तुमचं ॲडमिट कार्ड वगैरे हे लवकर तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघायला मिळेल. त्याचं तुम्हाला काही पण टेन्शन घ्यायचं गरज नाही. मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सगळं काही एक्सप्लेन करणार आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवरती जेन्युइन आणि रिअल इन्फॉर्मेशनच तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. तर त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं कुठलंही काही टेन्शन घ्यायची गरज लागणार नाही आहे. सो आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण तुम्हाला सांगितलं हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जरी काही अपडेट आली तर ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.